शिवसेना मुस्लिम लीग बरोबर आणि काँग्रेस बरोबरही गेली होती. त्या वेळच्या परिस्थितीनुसार शिवसेनेची ती भूमिका होती. राज ठाकरेंकडनं उद्धव ठाकरेंच्या भूमिकेच्या समर्थनाची राजकीय वर्तुळामध्ये चर्चा सुरू. विधानसभा निवडणुकीचे निकाल अनाकलनीय. निकालानंतर संघाचे लोक म्हणाले, इतना सन्नाटा क्यों है भाई? अजित पवारांचे 42 आमदार कसे काय निवडून आले? निवडून आलेल्यांचा सुद्धा विश्वास बसत नाहीये. राज ठाकरेंचा हल्लाबोल. बीडमध्ये डीपीडीसीच्या बैठकीत अजितदादांचा पदाधिकाऱ्यांना सज्जड दम. चारित्र्य चांगलं ठेवा, चुकीला माफी मिळणार नाही. खंडणी मागणाऱ्यांवर मोक्का लावणार. अजितदादांनी टोचले कान. विधानसभा निवडणुकीच्या निकालावर राज ठाकरेंची जोरदार टीका. लोकांनी आपल्याला मतदान केलं, ते आपल्यापर्यंत आलंच नाही, कुठेतरी गायब झालं. राज ठाकरेंचा आरोप. मनोज जरांगेंकडनं उपोषण स्थगितीची घोषणा. आता उपोषण नाही, समोरासमोर लढणार. वेळ पडल्यास मुंबईला येणार. जरांगेंचा इशारा. मुंबई महानगरपालिकेचा अर्थसंकल्प 3 फेब्रुवारीला सादर होणार. भूषण गगराणी पहिल्यांदाच अर्थसंकल्प सादर करणार. अर्थसंकल्पामध्ये मुंबईकरांसाठी अनेक सरप्राइजेस असण्याची शक्यता. आणि दिल्लीमध्ये सर्वपक्षीय बैठक. केंद्रीय अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर बैठकीमध्ये चर्चा. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.